कच्च्या भाज्या आहेत जास्त डायबिटीजचा पाला त्याच्यापासून डायबिटीज शुगर जागेवर येते, साखर तुमची जागेवर येणार. जे टोपलं भाकरी ठेवायचे, टोपलं भाकरी ठेवायचे, हा डायबिटीजचा हे पावडर केलेली. याच पाल्याची पावडर आहे का? याच पाल्याची पावडर ही महिनाभर घेतल्यावर तुमची साखर जागेवर येणार. बेडकीचा पाला आहे का? हा बेडकीचा पाला. आणि हे रगत रोडा म्हणते त्याला. रगत रोडा डायरेक्ट माणसाचं थोडं मार लागलाय आपल्याला, कुठं रक्तस्राव वगैरे झालाय, तो चालू होतो. कुठं भेटतं ते? आपल्याकडे भेटतं, आमच्याकडे भेटतं. कुठं घाटघरला. आम्हाला जर घ्यायचं असेल तर तुमचं नाव सांगा, मोबाईल नंबर सांगा. जर तुम्हाला या दोन वस्तू पाहिजे असतील ना तर माझ्याकडे यायचं. सुरेश डाके, घाटघर तालुका, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 93 माझ्याकडे 12 महिने असते. 12 महिने ठेवतो मी. माझ्याकडे भरपूर गिरायक येतात आणि खात्रीने घेऊन जातात. आपण कुठून आलात आणि या रान भाजी महोत्सवाला आपलं कसं वाटतं इथं आल्यावर? आम्ही नारायणगाववरून आलोय. रान भाजी महोत्सव बघून आम्हाला मस्त वाटलं. कधी न बघितलेल्या भाज्या आम्हाला बघायला मिळाल्या. आपलं नाव काय? अक्षय काकडे. आपण काय सांगाल? सांगितलेच मॅडम, आपण काय सांगाल? कसं वाटतं हे आता तुम्ही?
हे आपल्या इकडं इथं तुमच्या इथेच पिकते नाही याला काय म्हणतात ना हे आहे ना नायता घसकरान त्याच्यावरून आहे आणि एक सांधावा आणि ही मुळे जेवायची राहत नाही जेवायला जास्त खात नाही ना तोंडाला मळमळ त्याच्यावरून आहे चालून या ठिकाणी मालूम मेंगा मालूम बेंगाल गाव शिष्यवाडी कोकण तालुक्यात कोकणा म्हणजे टोकाड्याची इकडं काय होईल करंजे हे कुठं म्हणजे कुठं लागते ना वेलाला नाही म्हणजे जंगलात असते का कुठं खाली शेती विधी असते काय नाही आपलं लावलं ना घरी आपण एवढा वगैरे लावतो हे कण लावलं ना अच्छा म्हणजे आपण त्याची शेती करू शकतो त्याचे उपयोग सांगता येतील का तुम्हाला उपयोग हा पोट वगैरे साफ होतंय आणि परत पोटात केस बीस गेले तर केस बीस निघतो पोट साफ होतं उपासर पण चालते उपासाला पण चालते हा